जैसे आने वाला प्रभु यीशु मसीह की आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। हमें वक्त आ गया प्रभु को सुनने का आणि आता ही वेळ आली प्रभूचं ऐकण्याची। जब हम प्रार्थना करता है हम प्रभु से बोलता है आणि ज्या वेळेला आपण प्रार्थना करतो त्या वेळेला आपण प्रभूशी बोलतो। और जब हम वचन सुनता है तो प्रभु को सुनते हैं। आणि ज्या वेळेला आपण वचन ऐकतो त्या वेळेला प्रभूला आपण ऐकतो। तो अभी हम प्रभु को सुनने का समय आ गया आणि आता ही प्रभूला ऐकण्याची वेळ आली। बहुत प्रार्थना के साथ हर एक पवित्र लोग दिल से प्रार्थना करना प्रभु आज भी आप मुझसे बोले। आणि प्रत्येक पवित्र भक्ताने संपूर्ण हृदयाने ही प्रार्थना करा की प्रभु आज तू माझ्याशी बोल। यदि हम वास्तव में प्रार्थना करता है तो प्रभु प्रार्थना सुनेगा। आणि खरोखर आपण जर प्रार्थना करतो तो प्रभु आपलं ऐकेल। तो प्रभु हमारा हर एक का दिल की अवस्था जान करके हमें आज वचन दे। आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयाची अवस्था जाणून आज प्रभु त्याच्या वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलू। पिछले दिन में हम लोग धन्य लोगों के बारे में देख रहा था। आणि मागील दिवसामध्ये जे धन्य लोक आहे त्याच्या संबंधाने आपण पाहत होतो। धन्य लोग बोलेगा तो आणि धन्य लोक म्हटलं म्हणजे आशीर्वादित लोक, आनंदित लोग, आनंदित लोक, भाग्यवान लोग, भाग्यवान लोक। उसको कई निर्वचन है आणि पुष्कळ त्याला शब्द आहे। तो उसमें हम लोगों ने माना बहुत बात तो बाइबल में है, छोटे छोटे कुछ बातों को ध्यान दे रहा था। आणि पुष्कळ गोष्टी बायबल मध्ये आहेत त्याच्यापैकी काही मोजक्या गोष्टींवर आपण मनन करत होतो। इसमें हमने दो बात को देखा आणि त्याच्यापैकी दोन गोष्टी आपण पाहिल्या। क्या क्या देखा? आणि ते काय काय पाहिलं? धन्य वो है जो जिसका अपराध क्षमा हो, आणि धन्य तो आहे ज्याच्या अपराधांची क्षमा झाली आहे। और दूसरा हमने क्या देखा? आणि दुसरं आपण काय पाहिलं? धन्य वो है शरण पाता है, आणि जे परमेश्वराला शरण जातात ते धन्य आहे। हाँ ये लोग धन्य लोग हैं। आणि हे लोक धन्य लोक आहे। अभी और कुछ धन्य लोगों के बारे में बाइबल जो कहता है उसमें मे भी एक नहीं वो बात को हम पढ़ेंगे। आणि अजून बायबल काही धन्य लोकांसंबंधाने सांगतात त्या धन्य लोकांमध्ये मी मोडतो का नाही हे आपण पडताळून पाहूया। तीसरा धन्य लोग है जब 84 वचन संहिता का 5 वचन आणि स्तोत्र 84 त्याचं 5 वचन। त्याही धन्य है वह मनुष्य जो तुझी शक्ति पाता है। देखिए प्रभु से शक्ति पाने वाले लोग धन्य लोग हैं। आणि देवापासून सामर्थ्य प्राप्त करणारे लोक धन्य आहे। प्रियो हमारा जीवन में हमें ये बात को जानना है कि हमें वास्तव में इस दुनिया के जीवन में हमें प्रभु से बल प्राप्त करके जीना बहुत जरूरी है। आणि या जीवनामध्ये देवापासून बल प्राप्त करून जीवन जगणं खूप गरजेचं आहे। एक भक्त कभी भी अपनी ताकत में नहीं चलता। आणि एक भक्त कधीही आपल्या सामर्थ्यामध्ये चालत नाही। वो हमेशा प्रभु से सामर्थ पा करके कार्य करता आणि नेहमी प्रभु पासून सामर्थ्य प्राप्त करून तो काम करतो। ये जानना जरूरी बात है। इसके लिए यीशु मसीह के जीवन हमारे लिए आदर्श है। आणि याच्या करता येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्या करता एक आदर्श आहे। शैतान आकर के उसको भूख लग रहा है तो शैतान बोलता है तू परमेश्वर का पुत्र है ना, और तू कहेगा तो ये जो पत्थर भी रोटी बन जाएगा। आणि तू तर देवाचा पुत्र आहे ना, तू जर आज्ञा दिली तर हे दगड सुद्धा भाकर होऊन जाईल। सही बात है ना, खरं आहे ना, बनेगा बनेल। लेकिन प्रभु ने कभी भी अपने लिए वो सामर्थ्य इस्तेमाल नहीं किया। आणि प्रभूने कधीही ते सामर्थ्य आपल्या करता उपयोगात आणलं नाही। वो बोलता है कि परमेश्वर मेरा बल है। आणि तो असं म्हणतो परमेश्वर माझं सामर्थ्य आहे, परमेश्वर मेरा रोटी है, आणि परमेश्वर माझी भाकर आहे। ये बहुत श्रेष्ठ बात है। आणि प्रियानो ही खूप श्रेष्ठ गोष्ट आहे। हमारे जीवन में प्रभु हमारा बल बनकर के रहना एक कितना जरूरी बात है। आणि प्रभु आपल्या जीवनाचं सामर्थ्य होणं राहणं हे किती मोठी गोष्ट आहे। कितने लोग कह पाएंगे प्रभु मेरा बल है? आमेन। जिसका प्रभु बल है वो हर काम कर सकता है। आणि ज्याचं सामर्थ्य प्रभु आहे तो प्रत्येक काम करू शकतो। आप प्रभु को अपना बल आधार करके जी कर देखो। आणि तुम्ही प्रभूला आपल्या जीवनाचं सामर्थ्य आधार म्हणून जगून बघा। पुराना नियम में प्रभु का दिल का जैसा दावीद कहने वाला एक शब्द, आणि जुन्या करारामध्ये प्रभूच्या हृदया समान असणारा दाविदाचा एक शब्द 18 वचन संहिता का 12 वचन आणि स्तोत्र 18 त्याचं पहिलं वचन। परमेश्वर मेरे बल, मैं तुझसे प्रेम करता हूँ। देखा हे परमेश्वर ये मेरा बल, मतलब मेरा बल परमेश्वर है। आणि माझं सामर्थ्य परमेश्वर आहे। कितना बड़ी बात है आणि किती मोठी गोष्ट आहे। हमारे जीवन में हर अवस्था में परमेश्वर हमारा बल बन जाएगा तो हम कभी भी हारेगा नहीं। आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये जर परमेश्वर आपलं सामर्थ्य झालं तर आपण कधीही पराजित होणार नाही। एक विजयी जीवन बिताने का
आधार परमेश्वर को अपना बेल मानना है. आणि एक विजयी जीवन जगण्याचा एक आधार परमेश्वराला आपण आपलं बल मानायचं आहे. प्रभु हमारा बेल बन जाएगा. आणि प्रभू जर आपलं सामर्थ्य झाला तर हमें प्रभु विजयी जीवन बिताने के लिए सहायता करेगा. आणि प्रभू आपल्याला विजयी जीवन जगण्याकरता सहाय्य करेल. अभी दावीद यहाँ पर बोलता है कि प्रभु मेरा बेल है. आणि या ठिकाणी दावीद असं म्हणत आहे की प्रभू माझं सामर्थ्य आहे. अभी दावीद के जीवन में एक बड़ा प्रतिकूल आया. आणि दावीदाच्या जीवनामध्ये एक प्रतिकूल आलं. एक बार नहीं बहुत बार आया. आणि एकदा नाही तो पुष्कळदा आलं. परंतु एक बार जो आया प्रतिकूल मानव सिर्फ दावीद के खिलाफ में नहीं पूरा इस्राएल के खिलाफ में था. आणि एकदा आलेलं जी प्रतिकूल होतं ते फक्त दावीदाच्या जीवनामध्ये नाही तर संपूर्ण इस्रायलाच्या विरोधामध्ये होतं. भयंकर प्रतिकूल था. आणि ते भयंकर प्रतिकूल होतं है ना. जब पहले शमूएल 17 अध्याय है उसका 4 से 7 वचन. पहिलं शमूएल 17 अध्याय 4 ते 7 वचन. तब फलिस्तियों की छावनी में से गोलियत नामक एक वीर निकला जो गत नगर का था और उसकी लंबाई 6 हाथ 1 गीता थी. देखिए हमारे बात उसका लंबाई आप थोड़ा सोचो. आणि त्याची लांबी बघा. कभी आपने ऐसा मनुष्य को देखा. आणि कधी कुठल्या अशा प्रकारच्या मनुष्याला तुम्ही पाहिलं का. पर करीब 10 फुट. आणि साधारणतः 10 फूट उंच असलेला. मतलब 10 फुट में सिर्फ 3 इंच कम. आणि 10 फुटाला 3 इंच कमी. अभी आप देखो मानव उसका हाइट कितना बड़ा हाइट है. आणि त्याची उंची किती मोठी आहे. इधर कितना दीवार कितना हाइट होगा. 12 फुट. मतलब करीब वो जो मानो लाइट का बराबर है. मतलब उतनो हाइट का आदमी आणि तेवढा उंचीचा मनुष्य. ऐसा व्यक्ति को कभी देखा. आणि अशा व्यक्तीला आपण कधी पाहिलं का. और आगे आगे बढ़ना. उसके सिर पर पीतल का डोक था और वह एक पत्थर का झिलम पहने हुए था जिसका तोल 500 शेकेल. देखो 500 शेकेल बोलेगा तो 56 किलो. आणि त्याचं 56 किलो. आप देखो उसने ये छाती पर पहरा हुआ था. आप 50 किलो का एक सीमेंट जाके नहीं चल सकता. अभी उसने पहना वो जो झिलम जो है उसका मालूम वेट 56 किलो. आणि त्याने घातलेलं जे चिलकत आहे त्याचं वजन 56 किलो आहे. मतलब आप उसका मतलब वो उसका जो अरे की लिस्ट पड़ेगा तो बापरे क्या अजायबा हुए. आणि मग त्याच्या परिधान केलेले एक एक वस्त्र जे आहे त्याची जर यादी बघितली तर मग समजतं ते किती वजनदार आहे. ऐसा एक महान राक्षस अभी इस्राएल के खिलाफ में आया. आणि असा एक महान राक्षस जो आहे तो इस्रायलच्या विरोधात आला. उसको देखते ही सारे लोग भाग निकलेगा. आणि त्याला पाहून सगळे लोक पळून जाऊ लागले. किसी की हिम्मत नहीं उसके सामने जाने के लिए. कोणाचं धैर्य नाहीये त्याच्या समोर जाण्याचं. हम देखते हैं कि ये दावीद मानव उसको बोलने वाला शब्द आपको मालूम है वो क्या बोलता है. आणि दावीद त्याला बोलणारा एक शब्द है तो काय म्हणतो माहिती का. अब उसका मानव पूरा पढ़ने के लिए समय नहीं है ना. हम आप कम शब्द में पढ़ेगा. उसका 45 से 50 पढ़ना. आणि त्याचं 45 ते 50 वचन वाचा. दाऊद ने फलिस्तियों से कहा तू तो तलवार और भाला और शान लिए हुए मेरे पास आता है परंतु मैं सेनाओं की यहोवा के नाम से तेरे पास आता हूँ. देखा मैं कैसे आ रहा हूँ. आणि मी कसा येत आहे. मैं सिर्फ मेरा बेल ही प्रभु है. आणि माझं सामर्थ्य प्रभू आहे. हो उस बेल पे मैं आ रहा हूँ. आणि त्या सामर्थ्यामध्ये मी येत आहे. क्या अनोखी बात है. आणि काय अद्भुत गोष्ट आहे प्रियांनो. यहोवा मेरा बेल है. आणि परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. वो क्या बोलता. आणि तो काय म्हणतो. बोलिए तू मेरे प्रभु के सामने कुछ भी नहीं. आणि बोले तू माझ्या देवाच्या समोर काहीच नाही. आगे बढ़ी. जो इस्राएली सेना का परमेश्वर है और उसी को तूने ललकारा है आज के दिन यहोवा तुझको मेरे हाथ में कर देगा. कौन कर देगा. यहोवा. हाँ मैं तुझे गिरा करके मैं तुझे अधीन कर ऐसे नहीं. यहोवा तुझे मेरा अधीन कर देगा. आणि मी तुला मारेल असं नाही तर परमेश्वर तुला माझ्या अधीन करेल. क्योंकि यहोवा मेरा बेल है. कारण यहोवा माझं सामर्थ्य आहे. मैं उसको मेरा आधार मानता हूँ. आणि मी त्याला माझा आधार मानतो. आगे बढ़िए. और मैं तुझको मारूंगा और तेरा सिर तेरे धड़ से अलग करूंगा. देखा सिर अलग करने के लिए उसके पास तलवार भी नहीं. आणि त्याचा डोकं त्याचा गळा चिरण्याकरता दावीदाकडे तलवार पण नाही. लेकिन वो बोलता है कि आज तेरा सिर काटा जाएगा. आणि तो असं म्हणतो की आज तुझा गळा कापला जाईल. सिर्फ उसका नहीं फक्त त्याचंच नाही. और मैं आज के दिन फलिस्ती के सेना के शव आकाश के पक्षियों और पृथ्वी के जीव जंतु को दे दूंगा. देखा तेरे साथ जितना है ना
वो सबको आज खत्म करेगा। आणि तुझ्या सोबत जेवढे आले त्या सगळ्यांना मी मारून टाकेन। और आपकी बाकी पढ़ने के जरूरत बाकी क्या हुआ आपको मालूम? आणि मग नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे क्यों का दावीद विजय पाया? आणि दावीदाला विजय का मिळाला? यहोवा उसका बेल आणि यहोवा परमेश्वर त्याचं सामर्थ्य होता। आपका जीवन में हमेशा आप याद रखना, प्रभु मेरा बेल लेकर के जो विश्वासी सच में विश्वास करता है उसको स्वर्ग बोलेगा तो धन्य है। आणि मग जो कोणी या गोष्टीचा विश्वास ठेवतो परमेश्वर माझं सामर्थ्य स्वर्ग त्याच्या संबंध अशा प्रकारे म्हणतो की तो धन्य आहे। जब पौलुस बहुत माला कमजोर था आणि पौल जो आहे तो खूप कमजोर होता, बहुत वेदनाजनक जीवन बिताता था आणि खूप वेदनेने भरलेलं जीवन तो जगत होता। 3 बार प्रभु से विनती किया आणि 3 वेळा त्याने प्रभूकडे विनंती केली। तो प्रभु ने बोला आणि त्यावेळेला प्रभूने म्हटलं मेरा अनुग्रह तेरे लिए काफी है, माझी कृपा तुझ्या करता पुरी आहे। इसलिए पौलुस क्या बोलता मालूम है? आणि म्हणून पौल काय म्हणतो माहिती का? फिलिपियों 4:13 में आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये जो मुझे सामर्थ्य देता है उसके द्वारा मैं कुछ काम कर सकता, ऐसा नहीं मैं सब कुछ कर सकता हूँ। आणि जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी थोडंफार काही करू शकतो असं नाही, तर त्याच्याद्वारे मी सर्व काही करू शकतो। आज मी आप हर एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, आणि आज प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो आज आपका बेल कौन है आणि आज तुमचं सामर्थ्य कोण आहे। मैं सुबह 1 लीटर दूध पीता हूँ आणि मी सकाळी 1 लिटर दूध पितो, 10 अंडा खाता हूँ, 10 अंडे खातो, रोज बिरयानी खाता हूँ आणि दररोज बिर्याणी खातो, इसलिए ये सब मुझे बेल देता हूँ। आणि हे सगळं मला सामर्थ्य देतं। ऐसा ही क्या? असं आहे का? नहीं असं नाहीये। हमारा बेल कौन है? आपलं सामर्थ्य कोण प्रभु आहे? यीशु मसीह हमारा बेल है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपलं सामर्थ्य आहे। जिसने भी प्रभु यीशु को अपना बेल या आधार माना है, प्रभु का वचन करता है, वो विजय से बढ़कर है। आणि ज्याने कोणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्या जीवनाचं सामर्थ्य मानलेला आहे तो विजयशाली पेक्षाही मोठा आहे। और आज कई लोग कई बातों में रोते रहता, आणि पुष्कळ लोक पुष्कळ गोष्टीमध्ये रडतात। क्यों रोता? का रडतात? क्योंकि यीशु मसीह उनका बेल नहीं, कारण येशू ख्रिस्त त्यांचं सामर्थ्य उसको नाही। अपना ताकत में भरोसा है, त्यांना आपल्या स्वतःच्या शक्तीवर भरोसा आहे, अपनी धंधेवर तुम्हें भरोसा है, आणि त्यांना आपल्या पैशावर भरोसा आहे, उसकी नौकरी पर भरोसा है, त्यांना त्यांच्या नोकरीवर भरोसा आहे, प्रभु में भरोसा नहीं। प्रभूवर भरोसा नाही। भैया प्रभु में भरोसा रखेगा तो आप हिम्मत से बोल सकेगा कि मैं प्रभु यीशु मसीह के कारण उसकी द्वारा उसकी सामर्थ्य से मैं सब कुछ कर सकता है। आणि प्रियांनो, जर तुम्ही आपला भरोसा प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवाल तर मग तुम्ही म्हणू शकाल की प्रभू माझं सामर्थ्य आणि त्याच्याद्वारे मी सर्व काही करण्याकरता सामर्थ्य आहे। ओके, और एक 5वां एक चौथा ओके 14 एक मानधन्य व्यक्ति आणि 4था एक धन्य व्यक्ति 128 का 12 वचन आणि स्तोत्र 128 त्याचं पहिलं वचन। धन्य है हरे जो यहोवा का भय मानता है। प्रियो, एक सच्चा धन्य व्यक्ति वो है जो प्रभु का भय मानता है। आणि प्रियांनो, एक खरा धन्य व्यक्ती तो आहे की जो परमेश्वराचं भय धरतो। मैं हर एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ, आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो हमारे जीवन में आज प्रभु का भय है क्या? आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूचं भय आहे का? प्रियो, प्रभु का आदर सम्मान है क्या? आणि प्रभूचा आदर सन्मान आपण करतो का? प्रभु का दिल को दुख देने वाला कोई बात मेरे जीवन में है क्या? आणि प्रभूला दुःख देणारी कुठली गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे का? ये हमें पारखना चाहिए आणि आपण पारखायला पाहिजे। पिछले दिन में भी मैंने आपको याद दिलाया, सलमोन कहता है 12:13 में, आणि उपदेशक त्याचा 12 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये शल्मोन अशा प्रकारे म्हणतो, हर एक बातों का सारांश सुनो आणि प्रत्येक गोष्टीचा अनुमान ऐका, प्रभु का भय मानकर उसकी आज्ञाओं पर चलना, आणि प्रभूचं भय बाळगून त्याच्या आज्ञेचं पालन करा। वही संपूर्ण मनुष्य का कर्तव्य है, आणि तेच मनुष्याचं कर्तव्य कर्म आहे। परंतु आज हम क्या देखता प्रिय? आणि आज आपण काय पाहतो प्रिय? आज लोगों में प्रभु का भय नष्ट हो गया, आणि आज लोकांमध्ये प्रभूचं भय नष्ट झालं। इसलिए दुनिया की अवस्था क्या हुआ? आणि म्हणूनच जगाची अवस्था काय झाली? बिगड़ते जा रहा है, आणि ती बिघडत जात आहे, पाप बढ़ते जा रहा है, आणि पाप जे आहे ते वाढत चाललंय, कोई भी बात मानने के लिए तैयार नहीं, आणि कोणीही देवाचं ऐकण्याकरता तैयार नाही, सब अपना मनमानी में है, आणि सगळे आपल्या मनमर्जीप्रमाणे आहे। एक छोटा चित्र रोमियो का पत्र 3 अध्याय 10 से 18 वचन में पढ़ता है। रोम त्याचा 3 अध्याय 10 ते 18 वचनामध्ये आपण एक छोटंसं चित्रण पाहतो। जैसे लिखा है, कोई धर्मी नहीं, एक भी नहीं, कोई समझदार नहीं, कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं। देखो, कोई नहीं कोई नहीं कोई नहीं, बड़ा ध्यान से सुनना, थोड़ा स्पीड कम करके फिर से पढ़ो।
हळूहळू एक एक तुम्ही वाचा. जैसा लिखा है, हाँ कोई धर्मी नहीं. कोई धर्मी नहीं. देखो अभी का अवस्था देखो, आणि कोई भी धर्मी नहीं. आणि कोणी नीतिमान नाही. है? धर्मी कौन है प्रियो? नीतिमान कोण आहे प्रियानो? जो वास्तव में प्रभु यीशु पर विश्वास करता है. आणि जो खरोखर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. विश्वास करता है क्या? आणि विश्वास करतात का? विश्वास करता है? विश्वास करने वाला प्रभु का बात मानेगा. आणि जो विश्वास करतो तो प्रभूच्या आज्ञेचं पालन पण करेल. आज अविश्वासियों का झुंड है, प्रभु का झुंड बोल के इकट्ठा होता. आणि अविश्वासणाऱ्यांचा एक असा समुदाय आहे की ते आम्ही प्रभूचा लोक आहो असं म्हणून ते एकत्र येतात. विश्वासी के जीवन में खाब चाहिए. आणि जो विश्वास त्याच्या जीवनामध्ये कार्य असलं पाहिजे. क्या आपका विश्वास? तुमचा विश्वास काय? आप ये विश्वास विश्वास किसको बोलते हैं? विश्वास. आणि विश्वास विश्वास हे कशाला म्हटलं जातं? हाँ इसलिए ये बातें मैं दूसरों को भी बताते. इसलिए विश्वास है अभी मैं नहीं, मसीह मुझ में जी रहा है. आणि विश्वास आहे की आता मी नाहीये तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. मसीह मेरे लिए मरा आणि येशू ख्रिस्त माझ्याकरता मेला और उसमें मैं भी मर गया. आणि त्याच्यामध्ये मी पण मेलो. आगे को मैं ना जीना, आणि याच्या पुढे मी नाही जगायचं. मसीह जीना. आणि प्रभू माझ्यामध्ये जगला पाहिजे. ये शब्द मैं आपको बहुत बार याद दिलाता हूँ. गलातियों 2:20. गलातीकराचं पत्र 2 अध्याय त्याचं 20 वचन. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. जो वास्तव में उधार पाए हुए व्यक्ति का अनुभव ऐसा रहता है, मैं मसीह के साथ सूली पर चढ़ाया हूँ. आणि खरोखर तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीचा अनुभव अशा प्रकारे राहतो की मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर चढविलो आहे. अगर आपको ये विश्वास अगर नहीं है तो, आणि तुम्हाला जर हा विश्वास नाहीये तर आप मसीह को जी नहीं सकता. आणि तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला जगू शकत नाही. अभी यहाँ पर पौलुस बोलता है, आणि या ठिकाणी पौल असं म्हणतो, मैं मसीह के साथ सूली पर चढ़ाया गया. आणि मी प्रभू येशू ख्रिस्तासोबत वधस्तंभावर खेळल्या गेलो. अब मैं जीवित न रहा, देखा अभी मैं जीवित नहीं रहा, पर मसीह मुझ में जीवित है. ये जीवन, ये विश्वास का जीवन. आणि प्रियानो हे आहे विश्वासाचं जीवन. आज हमारे भी कौन जी रहा है प्रियो? आणि प्रियानो आज आपल्यामध्ये कोण जगत आहे? मैं मेरी इच्छा में मेरी मनमानी में जी रहा है तो उसको मसीह जीवन नहीं बोलता. आणि मी जर माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे तर मी ख्रिस्ती जीवन नाही जगत आहे. मसीह मुझ में जीना चाहिए. आणि प्रभू येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जगला पाहिजे. याकूब उसका 2 अध्याय का 17-18 वचन. याकूब त्याचा 2 अध्याय 17 आणि 18 वचन. वैसे ही विश्वास भी यदि कर्म सहित न हो, देखा अगर विश्वास भी कर्म सहित नहीं है तो अपने स्वभाव में मरा हुआ है. मरा हुआ विश्वासी. इसका मतलब सरदीस मंडली के लोगों के जैसा. आणि मग जर विश्वासामध्ये जर काम नाहीये तर तो विश्वास मेलेला सारखा आहे सरदीस मंडळीप्रमाणे. मरा हुआ विश्वासी आणि तो मेलेला विश्वासू. प्रभु का कोई काम का नहीं. आणि तो प्रभूच्या काही उपयोगाचा नाही. ओ दुखदायी बात है ना. आणि किती दुःखदायक गोष्ट आहे प्रियांनो. ऐसे ही कि विश्वासी से प्रभु को कुछ लाभ है. आणि अशा एक विश्वासणाऱ्याला प्रभूचा काही फायदा आहे का? ऐसा एक विश्वासी से वो विश्वासी को कुछ लाभ है. आणि अशा एक विश्वासणाऱ्याच्या द्वारे त्या विश्वासणाऱ्याला काही फायदा आहे का? यो प्रभु का वचन के द्वारा ये बात को जानना. प्रियानो देवाच्या वचनाच्या द्वारे या गोष्टीला जाणं. आज मेरा अवस्था कहाँ पर है? आज माझी अवस्था कुठे? मैं सही में एक विश्वासी है क्या? आणि खरोखर मी एक विश्वासू आहे का? है ना. ये अमर वचन कहता है. या ठिकाणी वचन सांगतं. आगे कोई धर्मी नहीं, एक भी नहीं, एक भी नहीं, कोई समझदार नहीं, कोई समझदार नहीं, कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं. देखा कोई परमेश्वर का खोजने वाला नहीं. आप मुझे बताओ प्रियो, अभी भी आप प्रभु का खोज में है क्या? प्रियानो अजूनही तुम्ही प्रभूच्या शोधात आहात का? आप बताओ. तुम्ही सांगा. अभी भी आप प्रभु का खोज में है क्या? आणि अजूनही तुम्ही प्रभूच्या शोधामध्ये आहात का? आपने कब प्रभु को खोजना छोड़ दिया? आणि प्रभूचा शोध करणं केव्हा सोडून दिलं? प्रभु को खोजना चाहिए क्या? आणि प्रभूचा शोध घ्यायला पाहिजे का? चाहिए ना प्रियो. आणि आपण शोधायला पाहिजे. जिंदगी भर हम प्रभु का खोज में रहना प्रियो. आणि आयुष्यभर आपण प्रभूचा
शोध घेत राहायचंय. पौलुस बोलता है आणि पौल असं म्हणतो, मैं मसीह का खोज में हूँ, आणि मी ख्रिस्ताच्या शोधामध्ये आहे, मैं मसीह को पाऊं. आणि मी ख्रिस्ताला प्राप्त करू. क्या पौलुस, आप इतना महान व्यक्ति, आप ऐसा क्या बात करता है? आणि पौल, तू एवढा महान व्यक्ती, तू असं काय बोलतो? आपको प्रभु नहीं मिला क्या? आणि प्रभु तुला भेटला नाही का? आपका उद्धार नहीं हुआ क्या? आणि तुझं तारण झालं नाही का? वो बोलता है तू असं म्हणतो, मैं अभी तक जैसा प्रभु को मुझे जितना है मैं जित नहीं पाया. आणि अजूनपर्यंत प्रभूला जसं प्राप्त करायचंय तसं मी अजून प्राप्त नाही केलं. मैं पा चुका ऐसा नहीं, मैं अभी पीछे भाग रहा हूँ. आणि मी त्याला प्राप्त केलं असं नाहीये, तर मी त्या प्राप्त करण्याच्या पाठीमागे त्याच्या पळत आहे. बहुत लोगों को क्या हो गया, डुबकी लिया तो मेरा सब कुछ हो गया, अभी तो प्रभु आएगा मैं उड़ा लिया जाएगा, ऐसा सोच में आराम से बैठा हुआ है. आणि काही लोकांना काय की पाण्यामध्ये डुबलं म्हणजे त्याला असं वाटतं की सगळं काही आता मिळालं आणि आरामशीर जीवन जगतात. नहीं प्रियो, नाही प्रिय, आप उद्धार पाया हुआ व्यक्ति नहीं है. तुम्ही तारण प्राप्त झालेले. आपको उद्धार मिला है तो प्रभु की आत्मा, जरूर आत्मा में नया जन्म हुआ है तो आत्मा आपको हर सच्चाई में मिले चलेगा. आणि आत्म्यामध्ये जर नवा जन्म मिळालेला आहे तर आत्म्यामध्ये प्रत्येक सत्य आपल्याला प्रकाशित होईल. आपका शुरुआत में आत्मीय जीवन का मतलब परिपूर्ण ज्ञान नहीं होगा, आणि सुरुवातीला आत्मिक जीवनाचं सगळंच ज्ञान तुम्हाला राहणार नाही, लेकिन हमें आत्मा का अधीन दे करके स्वर्गीय ज्ञान में रोज बढ़ना है. आणि आत्म्याच्या अधीन राहून स्वर्गीय ज्ञानामध्ये पुढे वाढायचंय. वे परखना आपण पारखायचंय. आज मेरा जीवन कैसा है, आज माझं जीवन कसं आहे. सच में मैं प्रभु को काम में आने वाला एक जीवन बिताता है क्या? आणि प्रभूच्या उपयोगात येणारं एक जीवन मी जगतो का? प्रभु उसकी महिमा के लिए मुझे इस्तेमाल कर पा रहे क्या? आणि प्रभू त्याच्या गौरवाकरता मला उपयोगात आणत आहे का? आगे बढ़. सब भटक गए हैं. देखा विश्वासी भी भटक गया यार. आणि विश्वासू सुद्धा भटकलाय. दुनिया को देख करके, आणि जगाला पाहून, लोगों की रीति अपनाया, आणि जगाची पद्धतीचं त्यांनी अवलंबन केला. उनको लोगों की बात अच्छा लगता, आणि लोकांच्या गोष्टी त्यांना चांगल्या वाटतात. मेला में जाना अच्छा लगता, आणि ते मेळ्यामध्ये जायला, पिकनिकला जायला त्यांना चांगलं वाटतं. यहाँ पर भीड़ इकट्ठा होता वहां पर जाना अच्छा लगता, आणि ज्या ठिकाणी लोक जमतात तिथं त्यांना जायला चांगलं वाटतं. सत्य वचन के लिए भूख प्यास नहीं. आणि सत्य वचनाकरता त्यांना तहान भूक नाही. एक वो सक्रिय मार्ग छोड़ दिया, आणि जो संकुचित मार्ग आहे त्यांनी त्याचा त्याग केला. जीवन का मार्ग त्याग दिया, आणि जीवनाचा मार्गाचा त्यांनी त्याग केला. विशाल मार्ग में चलना लोगों को अच्छा लगने लगा. आणि विशाल मार्गामध्ये चालणं लोकांना आवडायला लागलं. इतना दुखदायी बात है. किती दुःखदायक गोष्ट आहे. प्रभु ने इतना स्पष्टता में बताने के बाद, आणि प्रभुने एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर, आज मैं कौन सा मार्ग में, आज मी कुठल्या मार्गामध्ये आहे? जीवन का मार्ग में क्या? मी जीवनाच्या मार्गामध्ये आहे का? सब लोग भटक गया. आणि सगळे लोक भटकले. और आगे सबके सब निकम्मे बन गए हैं. यो शब्द बोलने के लिए अच्छा नहीं लगता, आणि ते बोलायला चांगलं नाही वाटत. निकम्मा बन गया. आणि ते बिनकामी झाले. कोई काम का ही नहीं रह गया, आणि कुठल्या कामाचे नाही राहिले. आशा अभी नहीं रह सकता, आणि कुठल्या प्रकारची आशा त्यांच्यावर ठेवू शकत नाही. ऐसे क्यों? असं का? आगे लिखा है, आगे कोई भलाई करने वाला नहीं. भलाई, वो तो भलाई की बात बोलो मत. आणि चांगल्याचं तुम्ही तर काही बोलूच नका. ओ प्रभु का लोग भी आज भलाई करने के लिए तयार नहीं. आणि प्रभूचे लोक सुद्धा आज चांगलं करण्याकरता तयार नाही. ये उधार पाया हुआ लोग भला काम के लिए उधार पाया है. आणि तारण प्राप्त झालेल्या लोकांनी चांगलं काम करण्याकरता त्यांचं तारण झालंय. हम लोग कोई भी भले काम करके उधार नहीं पाया, आणि चांगलं काम केल्याच्या द्वारे आपलं तारण नाही झालं. परंतु आज बहुत लोग भला काम करके उधार पाने की कोशिश में है. आणि पुष्कळ लोक चांगलं काम करून तारण प्राप्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. उनको उधार नहीं मिलता, त्यांना तारण नाही भेटत. परंतु हम चांगला अच्छा काम ना करते हुए हमें उधार मिल गया. आणि आपण चांगलं काम न करता आपलं तारण झालं. अगर हमें उधार मिल गया तो जो अच्छा काम करके उधार पाना चाहता है उनसे भी अधिक हम काम करेगा. आणि म्हणजे चांगलं काम करून तारण प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यापेक्षा आपण जास्त अधिकच चांगलं काम करू. क्योंकि हमको चांगला काम के लिए उधार दिया है. आणि चांगलं काम करण्याकरता आपलं तारण झालंय. किती लोक समजा प्रभूची स्तुती कोण करता? आणि जे प्रभूची स्तुती कोण करतात? जो समजता. आणि ज्यांना ते वचन समजतं ते समजता उसका एक प्रूफ है, स्तुती नहीं करता. आणि ज्याला नाही समजत त्याचा पुरावा आहे की ते प्रभूची स्तुती नाही करत. इसलिए स्तुती करो बोलने से मत स्तुती करना. आणि स्तुती करा असं सांगितल्यानंतर स्तुती नका करू. आगे आगे बढ़ो. उसका गला खुली हुई कब्र है. खबर खुल गया तो क्या होगा? आणि कबर उघडली तर काय होतं? बदबू आएगा आणि घाणेरडा वास आहे. कभी भी बात आएगा तो
बुराई बुराई, अच्छा बात कभी नहीं करे. आणि कधी बोललं तर ते वाईटच बोलतील, चांगलं अजिबात बोलणार नाही. परंतु प्रियो, बारका प्रियांडो, आपके मुंह से आज क्या निकलता है? आज तुमच्या तोंडातून काय निघतं? वो अच्छा होना था, आज संगति में नहीं जाना था. संगति में जाने से क्या क्या बात सुना, ये ना सुनना अच्छा था. आणि आज संगतीमध्ये नसतं गेलो तर चांगलं झालं असतं. संगतीमध्ये गेल्यानंतर काय काय ऐकायला भेटतं, नसतं गेलं तर बरं झालं असतं. ऐसे बोलते ना कभी कभी. आणि कधी कधी असं बोलतात ना, तुमचा गला क्या है? खुली हुई कब्र है. आणि तुमचा गळा ही उघडलेली कबर आहे. प्रियो, आप उस विनाश के मार्ग में चलते हुए आप जाने अनजाने प्रभु का निंदा कर रहा है. आणि त्या विनाशाच्या मार्गामध्ये चालत कळत न कळत प्रभूच्या नावाची निंदा करत आहे. अरे प्रभु, मेरा जीवन की अवस्था जानकर मेरे से बोला, बातचीत किया, बोल कर गए. अपने आप को नम्र करने के लिए दिल नहीं, दिल घमंड से भर गया. आणि प्रभू माझ्याशी बोलला म्हणून आपल्या स्वतःला नम्र करण्याकरता त्यांचं असं मन नाहीये, तर त्यांचं मन जे आहे ते गर्विष्ठ झालंय. किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे. हमको बहुत चाहता है प्रियो. आणि प्रभूला आपण आवडतो. आज हमारा मुंह खोलेगा तो क्या आता है? आज आपण आपलं तोंड उघडलं तर काय येतं? प्रभु का महिमा का बात आता है क्या? आणि प्रभूच्या गौरवाची गोष्ट येते का? और आगे, उन्होंने अपनी जीभों से छल किया है. देखा, जीव से क्या किया? छल किया है, छल किया, धोखा ही धोखा किया. आणि त्यांनी आपल्या जिभेच्या द्वारे छळच केला. इतना दुख भरा बात है. आणि किती दुःखाने भरलेली गोष्ट आहे ना. उसके लिए मुंह खोलता. आणि त्याच्याकरता ते आपलं तोंड उघडतात. और आगे, उनके ओठों में सांपों का विष है. देखा, ये सुनने वालों को भी मृत्यू का मारा अवस्था में लेकर आता. आणि जे त्यांचं ऐकतात त्यांना सुद्धा मरणाच्या अनुभवामध्ये ते घेऊन येतात. वो सांप काटता ऐसा ये शब्द उन लोगों के जीवन में, सुनने वालों के जीवन में मृत्यू का कारण बनाता. आणि साप चावल्यानंतर त्या मनुष्यामध्ये जसं विषाचा संचार होतो, त्याप्रमाणे हे लोक बोलल्यानंतर याचं ऐकून त्या लोकांच्या जीवनामध्ये असा विषारी संचार होतो. और आगे, उनका मुंह श्राप और कड़वाहट से भरा है. देखा, प्रियो, ये सब क्यों होता मालूम है? आगे, उनके पांव लहू बहाने को स्फूर्ति से पूरते हैं. उनके मार्गों में नाश और क्लेश है. उन्होंने कुशल का मार्ग नहीं जाना. उनकी आंखों के सामने परमेश्वर का भय नहीं. ये सब क्यों है? आणि हे सर्व काय त्यांच्या जीवनामध्ये का आहे? प्रभु का भय नहीं, देवाचं भय नाही. प्रभु का भय नहीं, देवाचं भय नाही. योग अपने आप को परखो. आपण स्वतःला पारखा. मुझे प्रभु का भय है क्या? आणि प्रभूचा भय मला आहे का? है ना. प्रभु का भय मान करके जीवन बिताता नहीं है तो ये सारी अवस्था नहीं मानने वालों के जीवन में प्रकट हो जाएगा. आणि देवाचं भय न बाळगता एखादा व्यक्ती जर जीवन जगतो तर मग या सर्व प्रकारच्या अवस्था ज्या आपण आता वाचल्या त्याच्या जीवनाच्या द्वारे त्या प्रगट होतील. वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं, प्रभु का भय मानकर उसकी आज्ञाओं पर चलने वाला धन्य है. देवाची आज्ञा पालन करून त्याच्या वचनाच्या अनुसार चालणारा व्यक्ती धन्य आहे. ओ कितना श्रेष्ठ बात है. आणि किती श्रेष्ठ गोष्ट आहे. बहुत बात है, लेकिन मैं थोड़ा पॉइंट बोलने के लिए आगे बढ़ना चाहता हूँ. पांचवा बात. आणि पाचवा मुद्दा, धन्य व्यक्ती. 119 का तो 1-2 वचन. स्तोत्र 119 त्याचं 1 आणि 2 वचन. धन्य है वे जो चाल के खरे हैं और यहोवा की व्यवस्था पर चलते हैं. देखा, चाल की खरे और प्रभु की व्यवस्था पर चलता है. आणि जे सरळ मार्गाने चालतात आणि देवाच्या नियमाच्या अनुसार राहतात. प्रभु का वचन को जब हम प्रभु से पाता है तो वचन मान करके चलना एक धन्य व्यक्ति का एक बड़ा गुण है. आणि प्रभूचं वचन आपल्याला प्राप्त झाल्यानंतर त्या वचनाच्या अनुसार चालणं हे धन्य व्यक्तीचं गुण आहे. आज क्या होता? आणि आज काय होतं? वचन सुनता है आणि लोक वचन ऐकतात. जैसा प्रभु नहीं बोला ना, हेजकेल नबी किताब उसका 33 अध्याय का 31-32 वचन. आणि एजकेल त्याचा 33 अध्याय 31 आणि 32 वचन. प्रजा के समान मेरे पास आते. मतलब मैं भी विश्वासी है बोल करके प्रभु के वचन में आते हैं. आणि मी पण विश्वासी असं म्हणून ते प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतात. मेरी प्रजा बनकर तेरे सामने बैठकर तेरे वचन सुनते हैं, परंतु वे उन पर चलते नहीं. बस इतना ही बात है. आणि एवढीच ती गोष्ट आहे. मेरा बेटा बहुत अच्छा है. आणि माझा मुलगा खूप चांगला आहे. बहुत अच्छा पढ़ाई करता आणि खूप चांगला अभ्यास करतो. अच्छा गेम खेलता आणि चांगले गेम खेळतो. दूसरे के साथ बहुत अच्छा मला नाता रखता आणि दुसऱ्यासोबत चांगले संबंध ठेवतो. एक कमी, एकच कमतरता आहे. क्या कमी? आणि ती काय कमतरता आहे? बात नाही. आणि तो ऐकतच नाही. बात
नहीं मालूम। अच्छा है क्या? आणि ते चांगलं आहे का? प्रियो, यहाँ पर लोग आएगा, वचन सुनेगा, अच्छा तारीफ करेगा, सब कुछ बोलेगा, परंतु मानेगा नहीं। आणि लोक इथं येतील, वचन ऐकतील आणि वचनाची प्रशंसा करतील, खूप चांगलं वचन आहे, पण ते वचन पालन करणार नाही। उनका दिल प्रभु के वचन की ओर नहीं, प्रभु की ओर नहीं, आणि त्यांचं मन जे आहे ते प्रभूकडे नाहीये, त्याच्या वचनाकडे नाहीये। ऐसे लोगों के बारे में मत्ती के सुसमाचार 15 अध्याय का 8 वचन में हम देखता है। मत्ती त्याचा 15 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये अशा प्रकारे वाचतो, ये लोग होठों से तो मेरा आदर करते हैं, हाँ। पर उनका मन मुझसे दूर रहता है। क्या बात है प्रिय, होठों में कभी भी गलत नहीं बोलेगा ऐसे लोग, आणि ते आपल्या शब्दाने कधी चुकीचं बोलणार नाही, बहुत तारीफ करके बोलेगा आणि खूप प्रशंसा करत बोलतील। जो प्रभु बोलता है, आणि प्रभू असं म्हणतो, उनका दिल मुझसे दूर है, त्यांचं मन माझ्यापासून दूर आहे। है ना। ये यशायाह नबी की किताब 29 अध्याय का 13 वचन लेकर के यहाँ पर प्रभु बोलता है। आणि यशा त्याचा 29 अध्याय त्याच्या 13 वचन घेऊन या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त बोलत मैं आहे। एक बात आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो, प्रियो, यहाँ पर आया हुआ हर एक लोग जो वचन सुनता है वो दिल से सुनता है कि नहीं, मानने की इच्छा में सुनता है कि नहीं, ये स्वर्ग तोलता है। आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक व्यक्ती देवाचं वचन संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण हृदयाने आणि पालन करण्याच्या निर्णयासह ऐकत आहे का नाही हे स्वर्ग मोजून पाहतो। हमें परखना प्रियो, आपण पारखायचंय, हम क्यों प्रभु का वचन सुनता प्रभूचं वचन आपण का ऐकतो। है ना। जब लूका का सुसमाचार 11 अध्याय का 28 वचन में प्रभु यीशु कहता है, लूक त्याचा 11 अध्याय आणि त्याच्या 28 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतात, उसने कहा, हाँ, परंतु धन्य वे है, धन्य वे है जो परमेश्वर का वचन सुनते और मानते हैं। हाँ प्रियो, धन्य प्रभु की दृष्टि में वे लोग हैं जो प्रभु का वचन सुन करके मानता है। आणि प्रभूच्या दृष्टीने धन्य लोक ते आहे की जे प्रभूचं वचन ऐकून ते पालन करतात। आपको मालूम है प्रकाशित वाक्य में 7 धन्य लोग हैं, आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 धन्य लोक आहेत, ये आपको मालूम है। आणि हे तुम्हाला ठाऊक आहे। उसमें पहला धन्य लोग कौन है? आणि त्याच्यापैकी पहिलं धन्य लोक कोण आहे? पहला अध्याय का 3 वचन में लिखा है कि ये पढ़कर सुनाने वाला, सुनने वाला, मानने वाला। आणि प्रकटीकरण त्याचा पहिला अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देवाचं वचन ऐकणारा, वाचणारा आणि सांगणारा। और 22 अध्याय के 7 वचन में जब आ गया, आणि प्रकटीकरण 22 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये ज्या वेळेला आपण येतो, 2 धन्य लोग गैप हो गया। आणि त्याच्यातले 2 धन्य लोक लुप्त झाले। कहाँ गया? ते कुठे गेले? नष्ट हो गया, त्यांचा नाश झाला। कोई एक रह गया, आणि फक्त एक राहिला। कौन रह गया? आणि तो कोण राहिला? मानने वाला, पालन करणारा। प्रियो, आज मैं वचन सुनता है तो मानने वालों में है तो भी धन्य है। आणि आज जर मी वचन ऐकतोय तर मी पालन जर करतो तर मी धन्य आहे। प्रभु आपको मानने वालों में, धन्य लोगों में गिना जाए, ऐसा अनुभव में आने के लिए प्रभु मदद करे। आणि मग पालन करणारे जे धन्य लोक आहेत त्याच्यामध्ये आपली गंती व्हावी अशा करता मी प्रभूला धन्यवाद देतो। और 6वां धन्य व्यक्ति कौन है? आणि 6वा धन्य व्यक्ती कोण आहे? मतलब जो प्रभु में आशा रखता है वो धन्य है। आणि जो प्रभू मध्ये आशा ठेवतो तो धन्य आहे। है ना। 146 उसका 5 वचन, आणि स्तोत्र 146 त्याचं 5 वचन। क्या ही धन्य है वह हाँ। जिसका सहायक याकूब का परमेश्वर है हाँ। और जिसका भरोसा अपने परमेश्वर यहोवा पर है। देखा, प्रभु में भरोसा रहने वाला व्यक्ति धन्य व्यक्ति है। आणि जो आपला आश्रय प्रभूवर ठेवतो तो धन्य आहे। आज कितने लोगों को प्रभु में भरोसा है प्रियो? आज किती लोकांना प्रभूवर भरोसा आहे? प्रभु जब आएगा मैं भी प्रभु के साथ मिलेगा। आणि जो प्रभू येईल तर मी पण त्याच्या सोबत भेटेल। कितने लोग एक ही नहीं? आणि किती लोकांना याची आशा आहे? कितने लोगों में ये बात का निर्णय है? आणि किती लोकांना या गोष्टीचा निर्णय आहे? प्रभु यीशु मसीह जब आएगा मैं भी प्रभु के साथ मिलेगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेला मी पण त्याच्या सोबत भेटेल। जिसको 100% विश्वास है, सिर्फ कोई प्रभु का सुनी करो। हालेलुया। Praise the Lord। दिल से बोला क्या? आणि संपूर्ण हृदयाने बोलले का? जिसका भी प्रभु ने उद्धार किया है, ज्याचं कोणाचं प्रभूने तारण केलंय, प्रभु ने उनकी आशा दिया है। आणि प्रभूने त्यांना ही आशा दिली आहे। जब रोमियो का पत्री 8 अध्याय 24-25 वचन, रोम त्याचा 8 अध्याय 24-25 वचन। इस आशा के द्वारा हमारा उद्धार हुआ है। देखा, इस आशा की द्वारा प्रभु हमें आशा दे करके हमारा उद्धार किया है। आणि प्रभूने आपल्याला आशा देऊन आपलं तारण केलेलं आहे। पहला पत्रोस पहला अध्याय का 3 से 5 तक का वचन में लिखा है, पहिले पेत्र पहिला अध्याय 3 ते 5 वचनामध्ये असं लिहिलंय, हमारे आशा स्वर्ग में रखा है आणि आपली आशा स्वर्गामध्ये ठेवली आहे, और हमारे लिए सब कुछ स्वर्ग में तैयार है। आणि आपल्या करता स्वर्गामध्ये सर्व
काही तयार आहे. वो देने के लिए प्रभु आएगा, हमें ले जाएगा. आणि ते देण्याकरता प्रभू येईल आणि आपल्याला ते घेऊन जाईल. इसलिए पहले योगना 3:3 में लिखा है. आणि म्हणूनच पहिला योहान 3 अध्याय 3 वचनामध्ये असं लिहिले, जितने लोगों में ये आशा है, आणि जेवढ्या लोकांमध्ये ही आशा आहे, जैसे वो पवित्र अपने आप को पवित्र रखेगा, आणि जसा तो पवित्र आहे तसा तो स्वतःलाही पवित्र ठेवे. वो जीवित आशा पाए हुए लोगों के लिए प्रभु धन्यवाद हो. आणि जिवंत आशा प्राप्त झालेल्या लोकांकरता प्रभुला धन्यवाद असो. हर एक वचन पढ़ाने की जरूरत नहीं है. आणि प्रत्येक वचन वाचवण्याची गरज मैं नाही. जल्दी जल्दी बोल कर जाऊंगा. आणि पटापट बोलून मी पुढे जाईल. और सातवीं धन्य व्यक्ति, आणि 7वा धन्य व्यक्ती, जो उसकी भवन में रहता है वो धन्य है. आणि जो त्याच्या भवनामध्ये राहतो तो धन्य आहे. प्रियो, प्रभु की भवन में रहना एक हल्की बात नहीं. आणि प्रियानो, प्रभूच्या घरामध्ये राहणं एक साधारण गोष्ट नाही. 84 का 4. आणि स्तोत्र 84 त्याचं 4 वचन. धन्य है वे हाँ। जो तेरे भवन में रहते हैं. देखा, क्या ही धन्य है प्रियो, प्रभु की भवन में रहना वो क्या ही धन्य अवस्था है. आणि प्रभूच्या भवनामध्ये राहणं काय धन्य अवस्था आहे. प्रियो, मंडली जीवन में रहना कितना धन्य अवस्था है. आणि मंडळी जीवनामध्ये राहणं काय धन्य अवस्था आहे. वो पुराना नियम का भक्त दावीद एक चाहत करता था. आणि जुन्या कराराचा भक्त दावीद एक इच्छा करत होता. प्रभु से एक वर मांगता था. आणि प्रभूला एक वरदान तो मागत होता. आपको सबको मालूम है 27 वचन संगीत का 4 वचन. आणि स्तोत्र 27 त्याचं 4 वो वचन. क्या चाहता था. आणि त्याची काय इच्छा प्रभु होती. मुझे एक वर दे. आणि प्रभू मला एक वर देव. मैं तेरी भवन में तेरी वसती में रहकर तेरी सुंदरता में भी मग्न हूं. आणि तुझ्या भवनामध्ये राहून तुझी मनोहरता मी निहाळू. प्रियो, ये सच्चा भक्त का दिल की अभिलाषा है. आणि खऱ्या भक्ताच्या हृदयाची ही अभिलाष आहे. मैं वचन संहिता 26 अध्याय का 8 वचन में. आणि स्तोत्र 26 त्याच्या 8 वचनामध्ये. हाँ. मैं तेरे धाम से, हाँ. तेरी महिमा के निवास स्थान से प्रीति रखता हूँ. देखो, मेरा आनंद सिर्फ तेरी उपस्थिति है प्रभु. आणि माझा आनंद फक्त तुझी उपस्थिती आहे प्रभू. 65 का 4. आणि त्याचं 65 त्याचं 4 वचन. स्तोत्र 65 त्याचं 4. यानी धन्य है वह हाँ। जिसको तू चुनकर अपने समीप आने देता है. प्रियो, एक बात ध्यान ना, हम लोग कितना चाहे तो भी प्रभु का निकट नहीं जा सकता. प्रभु चुन करके निकट आने देता. आणि आपण किती इच्छा केली तरी सुद्धा प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ शकत नाही. तर प्रभू आपली निवड करून आपल्याला त्याच्या जवळ आणतो. प्रभु का निग्रह का दृष्टि जब तक एक व्यक्ति पर नहीं पड़ेगा और प्रभु उसको चुन करके निकट नहीं आने देगा, वो कभी भी प्रभु का निकट नहीं आ सकता. आणि जोपर्यंत देवाची कृपा दृष्टी एका व्यक्तीवर होत नाही, त्याला निवडून आपल्याकरता तो वेगळं करत नाही, तोपर्यंत तो व्यक्ती प्रभूच्या उपस्थितीमध्ये येऊ शकत नाही. मैं आपको बताना चाहता हूँ प्रियो, मी तुम्हाला सांगतो, हमारे जीवन में जितना भी समय मिलेगा प्रभु की उपस्थिति में आप समय बिताना प्रियो. आणि आपल्या जीवनामध्ये प्रभूच्या साठी जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहा प्रियांनो. प्रभु का दिल को बहुत आनंदित करने वाला बात आप प्रभु की उपस्थिति में मिलना है प्रियो. आणि प्रभूच्या हृदयाला आनंद देणारी गोष्ट ही आहे की आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहणं. आपको मालूम है जब यीशु मसीह लाजर के घर में गया, आणि येशू ख्रिस्त ज्या वेळेला लाजराच्या घरामध्ये गेला, लाजर का 2 बहन था. आणि लाजराच्या 2 बहिणी होत्या. माता मानो उनके लिए भोजन तैयार करने की मानो बिजी में हो गया. आणि मार्था जी होती ती प्रभू करता अन्न बनवण्याकरता ती व्यस्त झाली. अच्छा बात है. आणि चांगली गोष्ट आहे. प्रभु को खाना खिलाना चाहिए. आणि प्रभूला जेवण द्यायला पाहिजे. परंतु मरियम उसके बाद स्थान में आकर बैठ गया. आणि मरियम जी आहे त्या प्रभूच्या चरणाजवळ येऊन बसली. आखिर में मार्था को कंप्लेंट आया. आणि शेवटी मार्थेला एक तक्रार आली. मार्था बोलता है कि मैं तेरे लिए इतना तकलीफ उठा रहा हूँ. आणि मार्था म्हणते की मी तुझ्याकरता एवढा त्रास सहन करते. तेरे साथ आए हुए लोगों के लिए मैं इतना तकलीफ उठा रहा हूँ. आणि तुझ्या सोबत आलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता मी एवढा त्रास सहन करत आहे. मेरे एक बहन मरियम मकरा महान अकरा वो तेरी पाकिस्तान में बैठा, तुझे उसको डांट करके मेरे लिए भेजना चाहिए था. आणि माझी एक बहीण जी एकदम आळशी आहे ती तुझ्या जवळ बसलेली आहे, तू तिला रागवलं पाहिजे होतं आणि माझ्या मदतीला पाठवायला पाहिजे होतं. तुझे मालूम है ना, मेरा हाथ देख चिल गया. मैं सब्जी काटते काटते मैं चपाती कूदते कूदते मेरा तो हाथ ही इतना खराब हो गया. क्या आपको मेरे ऊपर कोई प्यार नहीं और उसको आराम से बैठा करके आप तो सुना ही रहा है कहानी. आणि प्रभू तुला तर माहिती आहे ना, मी स्वयंपाक करत असताना मला किती त्रास होत आहे.
किती वेदना होत आहे आणि तू तिला आरामशीर तुझ्या इथं ठेवलेला आहे आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी ती आपली व्यथा व्यक्त करत आहे। तो प्रभु ने उसको क्या बोला? आणि प्रभूने तिला काय म्हटलं? हे मरिया तो समझदार नहीं है, इतने लोग आया खाना नहीं मिला रहेगा, मरिया तू जाओ जाकर के उनको मार्था को मत करो। आणि मरियम तुला समजत नाहीये का एवढे लोक आले त्यांच्याकरता जेवण बनवायचे, जा आणि मार्थेला मदत कर ऐसे बोला? आणि असं म्हटलं का? नहीं है ना, नाहीये। कंप्लेंट लेकर आया वो उसको समझा रहा है। आणि मग जी तक्रार घेऊन आली तिला प्रभू समजून सांगत आहे। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, मार्थे हे मार्था, तुझे चपाती का चिंता आणि तुला सब्जी का चिंता, बाप रे तेल का चिंता, तू पूरा तेल ही कर दिया और उसको एक ही चाहिए अच्छा अंश। वो चुनने में मरियम सक्सेस हुआ, तूने अच्छा अंश नहीं चुना। आणि तुला चपाती बनवायची, भाजी बनवायची चिंता, तुझ्या घरामध्ये किराणा आहे का नाही याची चिंता आहे, पण तुझी बहीण मरियम हिने एक चांगला अंश, तिने एक चांगला वाटा निवडला, पण तू तो चांगला वाटा नहीं निवडला। हमारा सोच, हमारा योजना ये सब गलत हो सकता है, प्रभु जो बोलता है सच्चे है, इसलिए प्रभु का दृष्टि में मूल्य जिस बात को है उसको चुनने के लिए हमें आना चाहिए, वो प्रभु की उपस्थिति है प्रियो। आणि कदाचित आपले विचार चुकीचे राहू शकतील, पण प्रभूची जी काही इच्छा आहे त्याच्या अनुसार आपण ती इच्छा समजून घेऊन प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहायला पाहिजे। प्रियो, आज कितने लोग प्रभु की उपस्थिति का गौरव नहीं समझता, आणि आज कितीतरी लोक देवाच्या उपस्थितीचं गांभीर्य समजत नाही। 24 घंटे में कितना समय हम प्रभु के साथ बिताता है प्रियो? आणि 24 तासापैकी किती वेळ आपण प्रभू सोबत घालवतो? अपने जीवन को पारखना, आपण आपलं जीवन पारखा। मैं प्रभु का खोज में है क्या? आणि मी प्रभूच्या शोधामध्ये आहे का? प्रभु की दृष्टि में जो अच्छा है वो बात को मैं चुन पा रहा है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये जे चांगलं आहे त्याची मी निवड करू शकत आहे का? पारखा प्रेम। प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, जो भी मेरी भवन में रहने वाला या मेरी उपस्थिति में रहने वाला धन्य है। आणि माझ्या उपस्थितीमध्ये राहणारे लोक धन्य आहेत। हमें मिला हुआ जीवन की यात्रा में अधिक समय हम प्रभु के साथ बिताए प्रिय। आणि आपल्या जीवन प्रवासामध्ये मिळालेला जो वेळ आहे तो जास्त करून प्रभु सोबत घालवा, है ना? बहुत अच्छा बात है आणि खूप चांगली गोष्ट आहे। उस पर्व में जब यीशु मसीह के साथ पत्रोस क्या को वियोग करना, वहां पर प्रभु के साथ था, थोड़ा प्रभु का महिमा का प्रकाश मिला, पत्रोस बोलता है हम यहाँ मरना चाहे। आणि मग ज्या वेळेला त्या डोंगरावर पेत्र, याकोब आणि योहान प्रभू सोबत होते आणि त्यांनी प्रभूचा थोडासा गौरव पाहिला, त्या वेळेला पेत्र अशा प्रकारे प्रभूला म्हणत आहे, प्रभू आपण या ठिकाणी राहणं खूप चांगलं आहे। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट मी सांगू इच्छितो, जब भी प्रभु के साथ समय बिताएगा, आणि ज्या वेळेला तुम्ही प्रभू सोबत वेळ घालवा, आपको प्रभु का महिमा का दर्शन मिलेगा, प्रभूच्या गौरवाचं तुम्हाला दर्शन मिळेल। आप उस उपस्थिति को ज्यादा से ज्यादा चाहेगा प्रिय, आणि देवाच्या उपस्थितीची जास्तीत जास्त तुम्हाला आवड होईल। आपको कोई पीछे लगने की जरूरत नहीं, आणि कोणी तुमच्या मागे लागण्याची गरज नाही। प्रभु की उपस्थिति में जाने में हमें बहुत आनंद रहेगा, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता आपल्याला खूप आनंद वाटेल। जिसको आनंद मिला, जैसे कौरव पुत्र लोग मोटिव भजन संगीता का 1-2 वचन में क्या बोलता, आणि कौरव पुत्र स्तोत्र 42 त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये काय म्हणतात, नदी के जल के लिए हाँफती है, वैसे ही परमेश्वर, यो परमेश्वर एक हरणी को प्यास लगने के बाद में वो प्यास के लिए जैसा भागता है वैसे ही है प्रभु, मैं तेरे लिए हाँफता, तेरे लिए, तेरी उपस्थिति के लिए, तेरी आलोचना पाने के लिए मेरा दिल तड़प रहा है। आणि ज्या वेळेला हरण तिला तहान लागल्यानंतर पाण्याचं जरा मिळण्याकरता ती जशी फळत राहते, त्याप्रमाणे हे प्रभू परमेश्वरा तुझी उपस्थिती प्राप्त करण्याकरता माझा जीव व्याकुळ झालेला आहे। कितने लोगों को तड़प है? आमेन। तड़प है क्या? आणि ती तळमळ आहे का? प्रियो, ये मेरी बात मैं आपको बताना चाहता हूँ, तो सुबेरे इतना तकलीफ में भी सुबेरे 3 बजे जैसा प्रभु उड़ाएगा भागकर मैं प्रभु को उपस्थिति में घुटना टेकता। आणि मित्रांनो, मी माझी गोष्ट तुम्हाला सांगतो, जसं प्रभू मला 3 वाजता उठवतो, 3 वाजता उठून लगेच मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो, बहुत आनंद लगता है आणि खूप आनंद वाटतो। और जितना भी टाइम प्रभु के साथ बिताता है तो 2-2 घंटा जब पार होता है मालूम ऐसे लगता है 5 मिनट हुआ, आणि मग 2-2 तास प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसल्यानंतरही वेळ समजत नाही, असं वाटतं 5 मिनिटं झालं। अरे इतना देर हो गया, आणि एवढा वेळ झाला। वास्तव में प्रभु को उपस्थिति कितना अनोखा है प्रियो, आणि खरोखर प्रभूची उपस्थिती किती अद्भुत आहे प्रियांनो। मैं आपको बताना चाहता हूँ, आणि मी तुम्हाला
सांगू इच्छितो, जो लोगों को वास्तव में प्रभु की उपस्थिति का तड़प है, स्वर्ग बोलता है वो धन्य लोग है। आणि ज्या व्यक्तीला खरोखर प्रभूच्या उपस्थितीची तळमळ आहे, प्रभू असं म्हणत आहे, तो धन्य आहे। यो अपना अवस्था परखो। आणि मित्रांनो, आपली अवस्था पारखा। ओके, अल्लिया 8वी बात, 8वी गोष्ट त्यांना जब याकोब पहिला अध्याय 12 वचन, याकोब त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन, जो ये दुनिया जो परीक्षा में स्थिर रहता है, क्योंकि वह खरा निकल कर जीवन का वह मुकुट पाएगा। वापस एक बार शुरू से, धन्य है मनुष्य, धन्य है वो मनुष्य। कौन मनुष्य? जो परीक्षा में स्थिर रहता है। यो हमारे जीवन में आपको मालूम है, हम जो भी उधार पाए हुआ दिन से वो जिंदगी की आखिरी श्वास तक वो परीक्षाओं को सामना करके आगे बढ़ना पड़ता। आणि आपल्या जीवनामध्ये जेव्हापासून आपलं तारण झालं तेव्हापासून जोपर्यंत आपल्या नाकपुड्यामध्ये श्वास आहे तोपर्यंत त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमधून पार जावं लागतं। आखिरी श्वास तक आपको परीक्षा आएगा आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला परीक्षा येईल। चारपाई में लेटा हुआ समय में भी परीक्षा आएगा। आणि मग ज्या वेळेला तुम्ही पलंगावर पडलेले असता त्यावेळेला सुद्धा परीक्षा येते। यात्रा में भी परीक्षा आएगा आणि प्रवासामध्ये सुद्धा परीक्षा येते। ऑफिस में भी परीक्षा आएगा आणि ऑफिस मध्ये सुद्धा परीक्षा येते। जो हमारे एक लोग परखना है आणि प्रियानो, आपण प्रत्येकाने पारखायचं आहे उस परीक्षा के समय में मेरी अवस्था क्या है आणि त्या परीक्षेच्या वेळेमध्ये माझी अवस्था काय है। उसके बारे में पत्रोस मानो बोलता है, पहला पत्रोस 12 अध्याय का 6-7 वचन में, पहिले पेत्र त्याचा पहिला अध्याय त्याचा 6 आणि 7 वचनामध्ये, तुम मगन होते हो, यद्यपि अवश्य है कि अभी कुछ दिन के लिए नाना प्रकार की परीक्षाओं के देखा, नाना प्रकार की परीक्षा में भी तुम आनंदित रहते हो। आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही आनंद करता। एक वक्त परीक्षा देख करके डरता नहीं, घबराता नहीं, पीछे नहीं हटता। आणि एक वक्त परीक्षा आल्यानंतर तो घाबरत नाही, मागे वळून पाहत नाही, आनंदित हो जाता, आनंदित राहतो। परीक्षा में क्या करना है? आणि परीक्षेमध्ये काय करायचंय? आनंदित होना, आनंदित व्हायचंय। घबरा जाएगा तो आणि तुम्ही घाबरले तर वो फेल होने के लिए फिर ज्यादा देर नहीं लगता आणि मग नापास होण्याकरता जास्त वेळ लागत हम लोग क्या करना चाहिए? आपण काय करायला पाहिजे? आनंदित होना, आनंदित व्हायचंय। आनंदित हमारा बल है आणि आनंद जो आहे तो आपलं सामर्थ्य आहे। नेहमिया 8:10 में लिखा है कि मानव प्रभु में आनंद हमारा बल है। आणि नेहमी त्याचा 8 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलेलं आहे की प्रभू मध्ये माझा आनंद, माझं सामर्थ्य आहे। आनंदित रहना प्रियो, आनंदित राहा, परीक्षा में भी आनंदित रहना आणि परीक्षेमध्ये सुद्धा आनंद करा। वही पत्रोस 4 अध्याय उसका 12-13 वचन पढ़। पहिले पेत्र 4 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन वाचा। तुम्हारे परखने के लिए तुम्हें भड़की है, इससे यह समझकर अचंभा न करो। देखा, तुम पर आया हुआ ये परीक्षा के बीच में तुम कभी घबराना नहीं, डरना नहीं। आगे कि कोई अनोखी बात तुम पर बीत रही है, पर जैसे जैसे मसीह के दुखों में सहभागी होते हो आनंद करो, आनंद करो, आनंद करो। क्या है? आनंद करो। आणि देवाची आज्ञा आहे की तुम्ही आनंद करा। योग इसका भेद भी जानना चाहिए आणि प्रियानो, याचं रहस्य पण जाणलं पाहिजे। हमारे जीवन में हमें अलग कोरिन्थी 10:13 के अनुसार सहने से बाहर कोई भी परीक्षा प्रभु आने नहीं देगा। आणि पहिले कोरिन्थीकराचं पत्र 10 अध्याय त्याच्या 13 वचनाच्या अनुसार सहनशक्तीच्या पलीकडे कुठलीही परीक्षा प्रभू आपल्यावर येऊ देणार नाही। हमारा प्रभु विश्वास योग्य है, आपला प्रभू विश्वास योग्य आहे। तो परीक्षा आता है तो उसको हमें धीरे से सहना है। आणि ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये परीक्षा येते त्यावेळेला धीराने ती सहन करायची। मंडली को बोलने के समय आपको मालूम है, प्रकाशित वाक्य 2 अध्याय का 10 वचन में स्पूर्ण मंडली से प्रभु कहता है। आणि प्रकटीकरण त्याचा 2 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये प्रभु स्पूर्ण मंडळीला अशा प्रकारे म्हणत आहे, उनसे मत डर, क्योंकि देखो शैतान तुम में से कुछ को जेल खाने में डालने पर है ताकि तुम परखे जाओ। देखा, तुम परखा जाएगा, तुम में से कुछ लोगों को जेल में भी डालेगा, तुमको कुछ लोगों को मारा डालेगा, परंतु तुम डरना नहीं, कारण और तुम्हें 10 दिन तक क्लेश उठाना होगा। प्रियो, थोड़ा समय, 10 दिन बोलेगा तो थोड़ा समय तुम्हें जरूर इस परीक्षाओं में गुजरना पड़ेगा। इसके बाद में क्या मिलेगा? प्राण देने तक विश्वासी रह, प्राण देने तक विश्वास योग्य रहना, तो मैं तुझे जीवन का मुकुट दूंगा। देखा, जीवन का मुकुट पाने का जीवन का मार्ग है प्रियो।
आणि जीवनाचा मुकुट प्राप्त करण्याकरता जीवनाचा हा मार्ग आहे. इसलिए परीक्षा आएगा तो डरना नहीं, आणि म्हणून परीक्षा आल्यानंतर घाबरू नका, क्योंकि प्रभु हमें सामर्थ्य देगा. कारण प्रभू आपल्याला सामर्थ्य प्रभु देईल हमारे सहायक बन करके परीक्षाओं को पार करवाएगा. आणि प्रभू आपला सहाय्यक होऊन आपल्याला परीक्षेला पार करेल. प्रभु हमें नष्ट और बर्बाद नहीं होने देगा. आणि प्रभू आपला नाश नाही होऊ देणार. ये प्रभु का वायदा है प्रियो. आणि प्रभूचं हे अभिवचन आहे. इतना धन्यवाद है. आणि किती धन्य गोष्ट आहे. ओके, हालेलुया. 8वीं बात आणि 9वीं बात, 9वा धन्य व्यक्ती मत्ती 11:6 मत्ते 11 अध्याय त्याचं 6 वचन. धन्य है वो जो मैं कारण ठोकर न खाए. धन्य है वे जो मेरी कारण ठोकर ना खाता. आणि जे माझ्या संबंधाने अडखळत नाही ते धन्य आहे. प्रियो, प्रभु में विश्वास किया वो व्यक्ति कभी भी मतलब हमें ठोकर नहीं खाना चाहिए. आणि जो व्यक्ती प्रभूवर विश्वास करतो तो कधीही अडखळायला नको. हमें प्रभु से दूर करने के लिए, ठोकर खिलाने के लिए विरोधी बहुत कोशिश करेगा. आणि आपल्याला ठेच लागण्याकरता अडखळण्याकरता विरोधी सैतान खूप प्रयत्न करेल. लेकिन हम देखते हैं कि बाइबल में बहुत से लोग प्रभु में ठोकर खाया. आणि आपण पाहतो की बायबलमध्ये पुष्कळ लोक प्रभू संबंधाने अडखळल्या गेले. कौन ठोकर खाया? आणि कोण कोण ते अडखळल्या गेले. उसका 13 अध्याय का 53 से 56. आणि मत्ते 13 अध्याय त्याचं 53 ते 56 वचन. जब यीशु यीशु दृष्टांत पहुंच रह चुका तो वहाँ से चला गया और अपने नगर में आकर उनके आराधनालय में उन्हें ऐसा उपदेश देने लगा कि वे चकित होकर कहने लगे, इसको यह ज्ञान और सामर्थ्य के काम कहाँ से मिले? क्या यह बड़ई का बेटा नहीं? और क्या इसकी माता का नाम मरियम और इसके भाइयों के नाम याकूब, यूसुफ, शिमोन और यहूदा नहीं? और क्या इसकी सब बहनें हमारे बीच में नहीं रहती? फिर इसको यह सब कहाँ से मिला? मतलब इस पर उन लोगों ने ठोकर खाई. देखो, उसके ही देश के लोगों ने और पड़ोस के लोगों ने यीशु मसीह में ठोकर खाया. आणि त्याच्या गावामध्ये राहणारे लोक त्याच्या संबंधाने अडखळले. यीशु मसीह ये जो भी मतलब महान कार्य किया, कहीं जाकर के सिख कराकर किया गया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे महान कार्य केले ते कुठे जाऊन शिकून त्याने केले का? लंदन में यूनिवर्सिटी में गया था. आणि लंडन युनिव्हर्सिटी मध्ये गेला होता का? नहीं है ना. नाही. गरीब लोग है आणि गरीब लोक आहे. रोज का खाने के लिए नहीं है. आणि दररोजचा खाण्याकरता नाहीये. यूनिवर्सिटी में कहाँ सिखाएगा? आणि मग विद्यापीठामध्ये जाऊन काय शिकतील? वो कारपेंटर का काम करके मुश्किल से घर बनाने किया. आणि मग कार्पेंटरचं त्याने सुताराचं काम करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह केला. इधर गया बोलना कितना झूठ बात है. आणि मग इकडं तिकडं गेलं, जाऊन शिकून आला असं बोलणं किती खोटं आहे. इतना होशियार लोग बोलता है कि इंडिया में तक आकर के इधर का महर्षि लोगों से सीख करके, फिर वो महर्षि लोग ऐसा काम क्यों नहीं किया? आणि मग काही लोक अशा प्रकारे म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त भारतामध्ये सुद्धा आला आणि भारतामध्ये असणारे जे महर्षी लोक आहेत त्यांच्यापासून शिकून तो गेला. मग त्या महर्षी लोकांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला शिकवलं त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे काम का नाही केलं? अरे यीशु मसीह कोड़ियों को छूकर चंगा किया और उसे सिख कराया, तो फिर उसने क्यों नहीं चंगा किया? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे कोडी आहे त्यांना स्पर्श करून त्यांना आरोग्य दिलं. मग ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला शिकवलं त्यांनी इतर लोकांना आरोग्य का नाही दिलं? यीशु मसीह ने लंगड़ों को चंगा किया और फिर वो गुरुजी ने क्यों नहीं किया? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने लंगडा लोकांना आरोग्य दिलं, मग जो गुरुजी त्यांनी का नाही केलं? उस अंधा व्यक्ति को यीशु मसीह ने चंगा किया, वो गुरुजी ने क्यों नहीं किया? आणि मग जो आंधळा व्यक्ती होता त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दृष्टी दिली, तर मग गुरुजींनी का नाही दिली? अरे मुर्दे को यीशु ने जिलाया, गुरुजी कहाँ गया? आणि जे मेलेले होते त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जिवंत केलं, तर गुरुजी कुठे गेले? अरे कुछ मजाक बोलना है तो भी उसका सीमा रहता ना. आणि काही थट्टा करायची त्याची पण एक सीमा राहते. यो मेरे यीशु मसीह गलीली कफरनहूम इतना इलाके के बाहर नहीं गया. आणि प्रभू येशू ख्रिस्त गलीली आणि कफरनहूम याच्या बाहेर नाही गेला. ये यहूदी देशों में, गलीली देशों में, कफरनहूम देशों में घूमते हुए ये जीवन बिताया, इसके बाहर नहीं गया प्रियो. आणि यहूदी देशांमध्ये त्या कफरनहूम मध्ये आणि गलीली देशामध्ये तो राहिला, याच्या बाहेर नाही गेला. परंतु दुनिया झूठा बात बनाने के लिए कितना होशियार है देखो. आणि खोटं बोलण्याकरता लोक किती हुशार आहे बघा. कब्रस्तान तक काश्मीर में बना कर रखा है. आणि कब्रस्तान यीशु मसीह का आणि येशू ख्रिस्ताचं कब्रस्तान सुद्धा काश्मीर मध्ये बनवून ठेवलंय. क्या भला नाही काही.
आणि काय बोलायचं? झूठ बोलने के वालों के पीछे भागने वाला बड़ा झुंड भी है। आणि जो खोटं बोलतात त्याच्या पाठी माग पळणारे लोक सुद्धा आहे। प्रियो सच्चाई जानना प्रियो, आणि प्रियानो सत्य जाणा। ये बाइबल जो कथा कहानी नहीं, सच्चाई सत्य ग्रंथ, इसकी बाहर सत्य नहीं। आणि बायबल जे सांगतात ते सत्य, याच्या बाहेर सत्य नाही। तो जब मरकोस का सुसमाचार 3रा अध्याय 21-22 मार्क त्याचा 3रा अध्याय 21-22 वचन। कौन कौन ठोकर खाया आणि कोणी कोणी अडकळले। उसके कुटुंबियों ने सुना तो वे उसे पकड़ने के लिए निकले। और निकले आगे पागल हो गया बोलते। कुटुंबी लोगों को भी समझ में नहीं आया यीशु मसीह कौन है। आणि त्याच्या घराण्यातल्या लोकांनाही नाही समजलं की ते प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे। प्रियो कितनी लोगों ने प्रभु में ठोकर खाया आणि किती लोक प्रभु मध्ये अडकळले। लूका उसका 4 अध्याय उसका 22 से 30 तक वचन पढ़ो। लूक त्याचा 4 अध्याय 22 ते 30 वचन। सबने उसे सराहा और जो अनुग्रह की बातें उसके मुंह से निकलती थी उनसे अचंभित हुए और कहने लगे, क्या यह यूसुफ का पुत्र नहीं? उसने उनसे कहा, तुम मुझ पर यह कहावत अवश्य कहोगे कि हे वैद्य, अपने आप को अच्छा कर। जो कुछ हमने सुना है कि कफरनहूम में किया गया है उसे यहाँ अपने देश में भी कर। और उसने कहा, मैं तुमसे सच कहता हूँ कि कोई भविष्यवक्ता अपने देश में मान सम्मान नहीं पाता। मैं तुमसे सच कहता हूँ कि एलिया के दिनों में जब 3.5 वर्ष तक आकाश बंद रहा, यहाँ तक कि सारे देश में बड़ा अकाल पड़ा, तो इस्राएल में बहुत सी विधवाएं थी, पर एलिया उनमें से किसी के पास नहीं भेजा गया, केवल सैदा के सारपत में एक विधवा के पास। और एलीशा भविष्यवक्ता के समय इस्राएल में बहुत से कोढ़ी थे, पर सीरियावासी नामान को छोड़ उनमें से कोई शुद्ध नहीं किया गया। ये बातें सुनते ही जितने आराधनालय में थे सब क्रोध से भर गए और उठकर उसे नगर से बाहर निकाला और जिस पहाड़ पर उसका नगर बसा हुआ था उसकी चोटी पर ले चले कि उसे वहाँ से नीचे गिरा दे। देखा, सत्य बोलेगा तो अपने देश के लोग भी चिट गया, उसको खत्म करने की कोशिश किया। आणि खरं बोलल्यानंतर त्या देशातले त्या गावातले लोक सुद्धा त्याच्या विरोधामध्ये उभे राहिले आणि त्याला मारण्याचा ते कट रचू लागले। क्या दुनिया प्रिय, आणि काय जग आहे प्रिय। योहन के सुसमाचार 7 अध्याय उसकी 5 वचन। योहान त्याचा 7 अध्याय त्याचं 5 वचन। क्योंकि उसके भाई भी उस पर विश्वास नहीं करते। देखा, उनके घर की सो खुद मरियम में जो बाकी भाई लोग हैं ना, उन लोग भी विश्वास नहीं किया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जे भाऊ लोक आहेत ते सुद्धा त्याच्यावर विश्वास करत नव्हते। है ना, जब योहन्ना 6 अध्याय का 66 वचन। योहान 6 अध्याय 66 वचन। इस पर उसके चेलों में से बहुत से उल्टे। देखा, चेले लोग भी विश्वास नहीं किया आणि शिष्य लोकांनी सुद्धा विश्वास नाही केला। क्या बात है भैया, आप देखो प्रभु में जो ठोकर नहीं खाता वो धन्य है भैया। आणि जे प्रभू संबंधाने अडकळत नाही ते धन्य आहे। विश्वास पे आखिरी तक बने रहना भैया, आणि विश्वासामध्ये शेवटपर्यंत दृढ राहा प्रियांनो। कैसे भी ठोकर खिलाने के लिए विरोधी कोशिश करेगा आणि कसंही करून अडकळण्याकरता विरोधी शैतान प्रयत्न और करेल। यीशु मसीह बोलता है, प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो मुझ में ठोकर नहीं खाता वो धन्य है। जे माझ्या संबंधाने अडकळत नाही ते धन्य। आज तक कितने लोगों को विश्वास से बोल सकता है कि मैं प्रभु यीशु मसीह में हूँ। आमेन। मैं उसके लिए धन्यवाद करता हूँ। प्रियांनो, त्यांच्याकरता मी प्रभूला धन्यवाद देतो। और 10वीं धन्य लोग आणि 10वा धन्य व्यक्ती है ना, जब प्रकाशित वाक्य 14 अध्याय का 13 वचन। प्रगटीकरण 14 अध्याय 13 वचन। लॉर्ड, फिर मैंने स्वर से यह शब्द सुना, लिख, जो मृतक प्रभु में मरते हैं वे अब से धन्य है। प्रियो, जो प्रभु में मरेगा वो धन्य है। आणि जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मरतात ते धन्य। कौन प्रभु में मरेगा? आणि ख्रिस्तामध्ये कोण मरतो? जो प्रभु में जन्म लेगा। आणि जो प्रभू मध्ये जन्म घेतो। जो प्रभु में जिएगा। आणि जो प्रभू मध्ये जीवन जगतो वही प्रभु में मर सकता है। तोच प्रभू मध्ये मरू शकतो। केवल धन्य व्यक्ति कौन है? याचा अर्थ धन्य व्यक्ती कोण आहे? जो भी आज उद्धार पा करके प्रभु में जीवन बिता रहा है वो धन्य लोग हैं। आणि जो तारण प्राप्त करून प्रभु मध्ये जीवन जगतो तो धन्य आहे। क्योंकि वो मर करके प्रभु के संग हमेशा के लिए स्वर्ग जाएगा। कारण तो मरून निरंतर करता प्रभूच्या सोबत स्वर्गामध्ये जाईल। 11वां धन्य लोग आणि 11वा धन्य व्यक्ती योहन्ना 20 अध्याय उसका 29 वचन। योहान त्याचा 20 अध्याय 29 वचन। जो न
व्यक्ति ने विश्वास किया वो धन्य लोग हैं। आणि जर 9 भक्त विश्वास करतात ते धन्य आहे। यहाँ पर जो भी लोग प्रभु यीशु मसीह में विश्वास किया वो सब लोग धन्य लोग हैं। आणि या ठिकाणी ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला ते सगळे धन्य आहे। क्यों? का? क्योंकि हमने आंखों से यीशु मसीह को नहीं देखा। कारण आपण आपल्या डोळ्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला नाही पाहिलं। वही बात पत्रोस पहला पत्रोस उसका पहला अध्याय का 8-9 वचन में भी कहता है। पहिले पेत्र पहिला अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये सुद्धा पेत्र अशा प्रकारे उसे म्हणतो, तुम बिन देखे प्रेम रखते हो, बिन देखे प्रभु को प्रेम करता है और प्रभु की बातों को मान करके प्रभु का गवाह बनता है, आप धन्य है। आणि तुम्ही त्याला न पाहता त्याचे साक्षीदार होता, तुम्ही धन्य आहात। और 12वीं बात भी मैं आपको बताकर खत्म करना चाहूंगा। आणि 12वी गोष्ट सुद्धा सांगून मी या ठिकाणी थांबे। लूका उसका 6 अध्याय का 22 वचन। लूक 6 अध्याय 22 वचन। धन्य हो तुम जब मनुष्य के पुत्र के कारण लोग तुमसे बैर करेंगे और तुम्हें निकाल देंगे और तुम्हारी निंदा करेंगे और तुम्हारा नाम बुरा जानकर काट देंगे। ओ प्रियो, ये सारे अनुभव एक भक्त के जीवन में जब आएगा वो निराश नहीं होना, दुखी नहीं बनना, क्योंकि वो धन्य है। आणि अशा प्रकारचे सर्व अनुभव एका भक्ताच्या जीवनामध्ये आल्यानंतर तुम्ही निराश होऊ नका, कारण तुम्ही धन्य आहात। क्योंकि दुनिया आपको तुच्छ करेगा, कारण जग तुमचा हेवा करेल, दुनिया आपको निंदा करेगा आणि जग तुमची निंदा करेल, झूठ बोल करके आपको बदनाम करेगा आणि खोटं बोलून तुम्हाला बदनाम करतील। निराश नहीं होना, निराश नका हो। स्वर्ग में आप बड़ा प्रतिफल का योग्य बना आणि स्वर्गामध्ये तुम्ही मोठ्या प्रतिफलाचे तुम्ही योग्य व्हाल। कितना श्रेष्ठ बात है, किती श्रेष्ठ गोष्ट आहे ना। आज हमने जो सुना हुआ 10 बातों में कितनी बातों में वास्तव में धन्य है। आणि आज आपण ज्या 10 धन्य गोष्टी ऐकल्या त्याच्यापैकी किती गोष्टीमध्ये आपण धन्य आहोत। अपने आप को परखो, आपण स्वतःला पारखा, एक सच्चा धन्य जीवन बिताना आणि एक खरं धन्य जीवन जगा। प्रभु का दृष्टि में हम धन्यवाद ही बना रहना, धन्यवाद बना रहना, आणि प्रभूच्या दृष्टीने मध्ये आपण एक धन्यवादित राहावं। बहुत बड़ी बात। आणि खूप मोठी हम लोग आखिरी वक्तों में है आणि एकदम शेवटल्या वेळेमध्ये आपण प्रभु के आगमन आज भी हो सकता है, आणि प्रभूचं आगमन आजही होऊ शकतं। प्रभु की दृष्टि में आज मैं धन्य व्यक्ति है क्या? आणि प्रभूच्या दृष्टीमध्ये मी आज धन्य आहे का? अपने आप को परखें, आपण स्वतःला पार, अपने आप को जांचें, आपण स्वतःला पडता। एक सच्चा धन्यवादी या एक सच्चा आनंदित व्यक्ति, भाग्यवान व्यक्ति बनकर जीने में प्रभु वचनों के द्वारा सबको सहायक है। आणि एक खरा धन्य व्यक्ती होऊन, एक खरा आनंदित व्यक्ती होऊन, खरा एक भाग्यवान व्यक्ती होऊन जीवन जगण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे सहाय्य करो। प्रभु को महिमा, प्रभूला गौरव करो।